नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 17 नोव्हेंबरच्या चालू घडामोडीचा अभ्यास करत आहोत. तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर निश्चितच तुम्ही या लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे लेक्चर पोहोचवत चला. बघा मित्रांनो, आपण कंबाईनसाठी यशवंत नावाची बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. ज्या बॅचची फी 999 रुपये इतकी आहे. यामध्ये लाईव्ह लेक्चर, त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर, त्याचबरोबर डिजिटल नोट्स, टेस्ट सिरीज या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आणि कंबाईन पूर्व परीक्षेसाठी आपण टेस्ट सिरीज जी आहे ती लॉन्च केलेली आहे. आणि या दोन टेस्ट सिरीजचं एक्सप्लेनेशन घेऊनच माझा घसा जो आहे तर तो काल खूप दिवसभर एक्सप्लेनेशन चालला 8 तास, तर माझा घसा आज थोडा बसलेला आहे. ठीक आहे, तर त्यामुळं थोडं ऍडजस्ट करा. या दोन्ही टेस्ट सिरीजचा जो पहिला पेपर आहे मित्रांनो तर तो सगळ्यांसाठी फ्री आपण ठेवलेला आहे. ठीक आहे, तर आज तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीजचा थर्ड पेपर आणि कंबाईन टेस्ट सिरीजचा जो आहे तर तो सेकंड पेपर जो आहे तो ऍप्लिकेशनवर उपलब्ध होऊन जाणार आहे. तर तिथे जाऊन तुम्हाला टेस्ट सोडवायची आहे. आम्ही बरोबर आयोगाप्रमाणे टायमिंग वगैरे सेट केलेला आहे आणि त्यानुसार तुम्ही ऍप्लिकेशनवर टेस्ट सोडू शकता. त्याचबरोबर बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री नावाची बॅच आपल्याकडे सुरू आहे. त्याचबरोबर राज्यसेवा आणि कंबाईनसाठी फाउंडेशन बॅच जे आहे ते आपल्याकडे सुरू आहे. बीएमसी साठी ऍक्टची बॅच, बीएमसी साठी मुंबई जीकेची बॅच आणि एकूणच बीएमसी साठी निरीक्षक आणि कार्यकारी सहाय्यक या पदासाठीचा सर्व सिलेबस असलेली बॅच आपल्याकडे सुरू आहे. ऑल इन वन नावाची सरळ सेवा परीक्षेसाठी बॅच एकच, जी सगळ्या सरळ सेवा परीक्षेला कामी येते. त्याचबरोबर आरआरबी साठी आपण तिरंगा बॅच सुरू केलेली आहे आणि पोलीस भरतीसाठी एक रेकॉर्डेड बॅच जी आहे ती आपण लॉन्च केलेली आहे. त्याचबरोबर अभ्यास मित्राचे ऑफिशियल नोट्स इथं तुम्हाला ऍप्लिकेशनवर बघायला मिळतील. ऍप्लिकेशन कोणतं आहे? अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे, हे सगळ्यांनी डाउनलोड करा. त्याचबरोबर हे जे टेलिग्राम चॅनल आहे यावर महत्त्वाच्या लेक्चरचे नोटिफिकेशन आणि लेक्चरच्या पीडीएफ जे आहे ते तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. आजच्या लेक्चरची पीडीएफ सुद्धा तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल आणि इंस्टाच्या पेजवर अभ्यासविषयक रील्स तुम्हाला बघायला मिळतील. तर आज आपण 17 नोव्हेंबर रोजीच्या चालू घडामोडी ज्या आहेत तर त्यांचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करूया. बघा, पहिला क्वेश्चन काय म्हणतोय तर बघा, कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिक. ठीक आहे, तर डॉमिनिक नावाचा देश आहे. ठीक आहे, कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिक असं त्याचं नाव आहे. तर हा जो कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिक आहे तर त्याने जानेवारी 2024 मध्ये कोणाला आपला सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर देण्याची घोषणा केलेली आहे. तर जानेवारी 2025 मध्ये. ठीक आहे, जानेवारी 2025 मध्ये डॉमिनिक देश त्यांचा सर्वोच्च पुरस्कार डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर कुणाला देण्याची घोषणा केलेली आहे डॉमिनिक या देशाने. तर तो अवॉर्ड जो आहे तो नरेंद्र मोदी यांना देण्याची घोषणा जी आहे ती डॉमिनिक या देशाने केलेली आहे. तर बघा मित्रांनो, नोव्हेंबर 2024 मध्ये ही घोषणा करण्यात आली. हा जो पुरस्कार आहे तर त्याचं वितरण जे आहे ते जानेवारी 2024 मध्ये होणार आहे. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर का दिला जाणार आहे तर त्यांनी कोविड-19 मध्ये डॉमिनिक या देशाला खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली होती, म्हणून त्यांना हा अवॉर्ड जो आहे तो दिला जाणार आहे. तर भारताने खूप जास्त मदत केली होती कोविड-19 मध्ये, म्हणून मोदीजींना हा अवॉर्ड दिला जाणार आहे. यानंतर दुसरा क्वेश्चन, जगातील पहिलं हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर कुठे स्थापित केलं जाईल? तर बघा मित्रांनो, अधिक उंचीवरील जे काही अपंग दिव्यांग खेळाडू आहे तर त्यांच्यासाठी आपण एक स्पोर्ट्स सेंटर स्थापन करत आहोत. ठीक आहे, मग अधिक उंचीवर असल्यामुळे त्याला हाय अल्टिट्यूड असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे त्याला? हाय अल्टिट्यूड म्हटलेलं आहे. मग बघा मित्रांनो, जगातील पहिलं हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर जे आहे ते आपण लेह लडाख या ठिकाणी त्याचा स्थापना जी आहे ती करणार आहे. तर त्याची अलीकडे पायाभरणी जी आहे ती करण्यात आलेली आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आपण जर बघितलं तर लेह लडाख येथे हे जे काही पॅरा स्पोर्ट सेंटर जे आहे ते ओपन केलं जाणार आहे. जितकं हाय अल्टिट्यूड असतं तितकं समजून घ्या की गोष्टींचा सामना करणं कठीण असतं. आणि हाय अल्टिट्यूडवर जर आपण एखाद्या गोष्टीची तयारी केली तर आपण एकदमच परफेक्ट बनून जातो प्रत्येक गोष्टीमध्ये. ठीक आहे, जर तुम्ही बघितलं असेल की आपलं एक बैल आहे बकासूर. ठीक आहे, तर बकासूरची जी ट्रेनिंग आहे ती डोंगरावर होते, तो डोंगरावर पळत जातो आणि तिथून खाली पळत येतो. तर बाकीच्या बैलाच्या तुलनेत शर्यतीमध्ये बकासूर कसा पुढे असतो. ठीक आहे, जे बैल प्रेमी असतील त्यांना 100% हे उदाहरण कळालं असेल. तर तसंच आपण जर बघितलं हाय अल्टिट्यूडवर आपण जर स्पोर्ट्सची तयारी केली तर त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होतो. म्हणून हे हाय अल्टिट्यूड
पॅरा स्पोर्ट्स सेंटर जे ते फक्त भारतातल्या नाही तर जगातल्या खेळाडूसाठी आपण स्थापन करत आहोत लेह लडाख या ठिकाणी. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचे. मग आता जगातील पहिल्या घडामोडी आता आपण बघून घेऊया. जसं की जगातील पहिलं हाय अल्टिट्यूडचं स्पोर्ट्स सेंटर आपल्या भारतातील लेह लडाख या ठिकाणी स्थापन होणार आहे. त्याचबरोबर जगातील पहिलं 6G उपकरण कोणत्या देशाने लॉन्च केलं? जपानने. कोणता देश आपल्या सर्व हिमनद्या गमावणारा देश बनला आहे? तर व्हेनेझुएला. त्यानंतर जगातील पहिले आशियाई राजा गिधड संवर्धन आणि प्रजनन केंद्र कुठे सुरू झालं? तर UP मध्ये महाराजागंज. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा आग्नेय आशियातील पहिला देश कोणता आहे? तर थायलंड. कोणी जगातील पहिले 3D प्रिंटेड स्पेस रॉकेट इंजिन अग्निबाण जे आहे ते लॉन्च केलेलं आहे? तर ती कंपनी आहे मित्रांनो अग्निकुल कॉस्मॉस, जी चेन्नई मधली कंपनी आहे. त्यानंतर मेनिंजायटिस साठी लस आणणारा पहिला देश कोणता ठरला? तर नायजेरिया. कोणती अंतराळ संस्था जगातील पहिला लाकडी उपग्रह जो आहे तो प्रक्षेपित करणार आहे? तर नासा आणि जॅक्सा यांनी मिळून काय केलेलं आहे? लाकडी उपग्रह ऍक्च्युली प्रक्षेपित सुद्धा केलेला आहे. यानंतर पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन, गुरु नानक जयंती किंवा गुरुपर्व 2024 कधी साजरी केली गेली? तर गुरु नानक जयंती मित्रांनो 15 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आली. मित्रांनो हे वर्ष खूप महत्वाचं आहे, कारण या वर्षी गुरु नानक यांची 555वी जयंती जी आहे तर ती सेलिब्रेट केली जात आहे. गुरु नानक यांचा जो जन्म आहे तर तो 1469 मध्ये झाला होता. ही गोष्ट लक्षात ठेवा. गुरु नानक जे आहे तर ते शीख धर्माचे पहिले गुरु आहे. ठीक आहे, फर्स्ट गुरु आहे. शीख धर्मामध्ये एकूण 10 गुरु आहे, त्यापैकी गुरु नानक हे पहिले गुरु आहे. आणि त्याचबरोबर गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली आहे. ठीक आहे, तर शीख धर्माचे ते संस्थापक आहे. तर गुरु नानक यांची जयंती जी आहे ती 15 नोव्हेंबर रोजी जगभरात सेलिब्रेट करण्यात आली. आपण जर बघितलं शीख धर्माचा पाया जो आहे तो गुरु नानक यांनी रचलेला आहे. 555वी जयंती जी आहे ती आपण आता सेलिब्रेट करत आहोत. ठीक आहे, त्याचबरोबर जर बघितलं गुरु नानक यांचा जन्म 1469 मध्ये झाला होता. ते पहिले शीख गुरु होते. त्यांनी गुरु ग्रंथ साहिब हा जो ग्रंथ आहे पवित्र ग्रंथ तो सुद्धा लिहिला होता. आपण जर बघितलं शीखांचे जे 10 गुरु आहे त्यामध्ये आपल्याला काही मेन गुरु माहितच असले पाहिजे, हे सगळेच मुख्य आहे. पण काही अजून महत्वाचे जसे की संस्थापक गुरु नानक देवजी, त्यानंतर गुरु अंगद देवजी, गुरु अमरदास जी, त्यानंतर गुरु रामदास जी, गुरु अर्जन देवजी, तर हे महत्वाचे बघा. त्यानंतर गुरु हरगोविंदजी, गुरु हर रायजी, गुरु हरकृष्णजी, त्यानंतर गुरु तेग बहादूरजी. ठीक आहे, आणि गुरु गोविंद सिंगजी. तर पहिले, 5वे, 9वे आणि 10वे हे आपल्याला शीख गुरु माहित पाहिजे. आणि खास करून पहिले आणि शेवटचे शीख गुरु तरी लक्षात ठेवायचे आहे. यानंतर आशियातील सर्वात मोठा खुला व्यापार मेळा बाली जत्रा कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? तर बघा मित्रांनो, आशियातील सर्वात मोठा खुला व्यापार मेळा जो आहे बाली जत्रा तो ओडिशामध्ये सुरू झालेला आहे. तर आपला जो काही मॅप आहे तो अशा प्रकारे आहे आणि आपल्या मॅपवर या ठिकाणी ओडिशा राज्य स्थित आहे. आणि ओडिशा राज्यातून एक नदी वाहत येते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, ती म्हणजे महानदी. तर महानदीच्या आजूबाजूच्या एरियामध्ये बाली जत्रा नावाचा उत्सव जो आहे तर तो सेलिब्रेट करण्यात येतो. पहिले काय व्हायचं? पहिले ओडिशामधून जगभर व्यापार केला जायचा. ठीक आहे, लोक पहिले महानदीपाशी यायचे बोटी घेऊन आणि त्या बोटी महानदीमधून बंगालच्या उपसागरापर्यंत जायच्या आणि तिथून त्या जगात वेगवेगळ्या ठिकाणी जायच्या आपला माल घेऊन. तर या बोटी जाण्या अगोदर जो उत्सव सेलिब्रेट केला जायचा त्याला म्हटलं तर बाली जत्रा. आणि हा जगातील सर्वात मोठा आपण म्हणूया की ही एक जत्रा आहे, हे एक उत्सव जो आहे तर तो सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, ही परंपरा जी आहे ती पहिल्यापासून चालत आलेली आहे ओडिशा मध्ये. आपण जर बघितलं तर हा उत्सव जो आहे तो 22 नोव्हेंबर रोजी संपणार आहे, जो आता सुरू झालेला आहे. ओडिशाच्या प्राचीन सागरी व्यापाराच्या इतिहासाचं औचित्य साधून हा उत्सव जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. आता ओडिशा विषयी महत्वाच्या काही घडामोडी जाणून घेऊया. म्हणजे ओडिशा त्यामध्ये मेन रोल आहे ओडिशाचा, अशा घडामोडी जाणून घेऊया. जसे की बघा, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुभद्रा योजना सुरू केली? ओडिशाने. कोणत्या राज्याने 4था राष्ट्रीय चिल्का, हे काय आहे चिल्का पक्षी महोत्सव आयोजित केला? तर ओडिशाने. कारण ओडिशामध्ये चिल्का सरोवर आहे जे भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. त्यानंतर 18व्या प्रवासी भारतीय दिवसाचं आयोजन कोण करेल? भुवनेश्वर, ओडिशा. भारतातील पहिले इंडोर ॲथलेटिक्स अँड जलचर केंद्राचं उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलं? ओडिशा. त्यानंतर ओडिशाच्या पदवीधारकांसाठी ओडिसर्व हा प्रकल्प कोणी सुरू केला? तर धर्मेंद्र प्रधान यांनी, जे केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहे. कोणत्या राज्याने विविध सरकारी विभागामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी
अतिरिक्त 10 दिवसांची प्रासंगिक रजा जाहीर केली, तर ओडिशाने केलेली आहे. त्यानंतर 9वा क्वेश्चन आहे, ओडिशाच्या कोणत्या जिल्ह्यात केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पहिलं स्किल इंडिया सेंटर सुरू केलं, तर तो जिल्हा आहे संबळपूर. त्यानंतर मयूरभंज जिल्ह्यातील लाल मुंगीची चटणी जी आहे ती खूप फेमस आहे, जिला अलीकडे GI टॅग मिळाला, तर ती कोणत्या राज्यातील आहे, तर ओडिशामधील. भारतातील पहिलं राईस ATM कुठे सुरू झालं, ओडिशामध्ये. त्यानंतर भारतातील पहिली ब्लॅक टायगर सफारी, ज्यालाच काय म्हटलं तर मेलेनिक टायगर, जे काळ्या रंगाचे वाघ आहे त्यांना काय म्हटलं तर मेलेनिक टायगर, तर ब्लॅक टायगर किंवा मेलेनिक टायगर सफारी जी आहे ती कुठे सुरू झाली, तर ओडिशामध्ये. यानंतर पुढे जाऊया. 5वा क्वेश्चन आहे, नोव्हेंबर 2024 मध्ये जे काही क्रीडा पुरस्कार घोषित करण्यात आले, त्या क्रीडा पुरस्कारामध्ये कोच ऑफ द इयर महिलांचा जो काही क्रीडा पुरस्कार आहे तो कोणाला मिळालेला आहे. तर बघा मित्रांनो, महिलांचा जो काही क्रीडा पुरस्कार आहे कोच ऑफ द इयरचा, तर तो मिळालेला आहे सुमा शिरूर यांना. तर तुम्ही बघितलं असेल की अलीकडे भारतीय जे नेमबाज आहे, ठीक आहे, नेमबाज आहे, तर या नेमबाजांनी काय केलेलं आहे, तर ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक, ठीक आहे, तर जे काही ऑलिम्पिक आहे आणि जे काही पॅरालिम्पिक आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर पदकं जिंकलेली आहेत, आणि त्याचं श्रेय जर कुणाला जातं ते जातं सुमा शिरूर यांना. त्यामुळे सुमा शिरूर यांची वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक महिला म्हणून निवड करण्यात आलेली आहे, त्यांना त्या पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं पॅरालिम्पिक मध्ये अवनी लेखरा यांनी पदक जिंकलेलं आहे, 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलं, तर त्यांना मार्गदर्शन कोणी केलं होतं, तर सुमा शिरूर यांनी केलं होतं. त्यानंतर आता ऑक्टोबर 2024 साठी ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचा प्लेअर ऑफ द मंथ कोणाला घोषित करण्यात आला आहे. तर बघा, ICCचा ऑक्टोबरचा प्लेअर ऑफ द मंथ पाकिस्तानचा पुरुष खेळाडू नोमान अली आणि अमेलिया केअर ही न्यूझीलंडची महिला खेळाडू, तर यांना प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार मिळाला. म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 A आणि B. यानंतर पुढे जाऊया. बघा, ICC विषय जाणून घेऊया. 15 जून 1909 ला ICC स्थापना करण्यात आली, मुख्यालय दुबई येथे आहे. त्यानंतर ग्रेग बार्केल जे आहे तर ते सध्याचे अध्यक्ष आहे. डिसेंबर 2024 पासून ICC चे अध्यक्ष जय शाह बनणार आहे. त्यानंतर जो अलार्डिस जे आहे ते CEO आहे ICC चे. यानंतर 7वा क्वेश्चन, 15 नोव्हेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन कुठे केले. तर बघा मित्रांनो, एक बोडो आदिवासी जमात आहे, तर त्यांचा एक उत्सव जो आहे तो सेलिब्रेट केला होता, त्यांची भाषा त्यांची संस्कृती जतन करण्यासाठी, त्याला म्हटलं तर बोडोलँड उत्सव. तर त्याचं यावर्षी आयोजन कुठे होणार आहे, तर नवी दिल्लीमध्ये याचं आयोजन होणार आहे. ठीक आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली या ठिकाणी काय करणार आहे, तर बोडोलँड महोत्सवाचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे. आणि हा 2 दिवसीय महोत्सव जो आहे तर बोडो संस्कृती, बोडो साहित्य, बोडो भाषा हे जतन करण्यासाठी एक मोठा उत्सव जो आहे तो सेलिब्रेट केला जात आहे. बोडो आदिवासी जमात जर आपण बघितलं तर आसाममध्ये, त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये, नेपाळमध्ये, ईशान्येकडील काही राज्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते. आता या उत्सवाची थीम काय होती, पीस अँड हार्मनी फॉर प्रॉस्परस इंडिया, तर अशी या उत्सवाची थीम होती. यानंतर पुढे जाऊया. 8वा क्वेश्चन आहे बघा, राष्ट्रीय विधी लोकसेवा प्राधिकरण, नॅशनल लॉ सर्व्हिस आपण काय म्हणूया एजन्सी नवीन कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा, याला शॉर्टकट मध्ये नालसा म्हटलं जातं, आणि नालसा आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. बघा, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना जी आहे ती 1987 मध्ये करण्यात आली होती. तुम्ही एक संकल्पना ऐकली असेल, लोक अदालत. लोक अदालत, ठीक आहे, लोक अदालत म्हणजे न्यायालयात जाण्या अगोदर आपण काय करू शकतो, बाहेरच्या बाहेर खटले जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतो लोक अदालतीच्या माध्यमातून. त्यामध्ये काही न्यायाधीश असतात, काही समाजसेवक लोक असतात जे न्याय निवाडा करण्याचं काम करतात. तर ही जी लोक अदालत ही मित्रांनो, ठीक आहे, तर ही संकल्पना, ही जी लोक अदालत आहे ही नालसाद्वारे चालवली जाते. आणि या नालसाच्या लोक अदालतीचं या पूर्वी अध्यक्ष होते न्यायमूर्ती संजीव खन्ना, ठीक आहे, न्यायमूर्ती संजीव खन्ना. पण आता यांची नियुक्ती जी आहे ती भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून करण्यात आलेली आहे. सरन्यायाधीश म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे संजीव खन्ना यांची. मग त्यामुळे त्यांची जागा रिकामी झाली आणि त्यांच्या जागी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती नालसाचे नवीन अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर बघा, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे नालसाचे नवीन कार्यकारी अध्यक्ष बनलेले, काही काळासाठी, परमनंट नाहीये. त्यांना जे काही अध्यक्षपदाची वर नियुक्ती जी आहे ती द्रौपदी मुर्मू यांनी केलेली आहे.
संजीव खन्ना जे आहे तर यांची त्यांनी जाग घेतलेली आहे. संजीव खन्ना भारताचे 51 सरन्यायाधीश बनलेले आहे. त्यानंतर नालसाची स्थापना जी आहे तर ती विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 नुसार करण्यात आली होती. या नालसाच्या माध्यमातून दुर्बल घटकांना मोफत कायदेविषयक सेवा ज्या आहे ते प्रदान केल्या जातात. ठीक आहे. यानंतर जाऊया पुढे 9वा क्वेश्चन. व्यवसायातील पहिल्या फॉर्च्यून 100 शक्तिशाली व्यक्तींच्या यादीमध्ये एकमेव भारतीय कोण आहे? तर बघा मित्रांनो, बिझनेसमॅनशी संबंधित 100 शक्तिशाली व्यक्तींची एक यादी जाहीर करण्यात आली. ज्या यादीमध्ये एलॉन मस्क जे आहे स्पेस एक्सचे फाउंडर ते टॉपला आहे. मग भारतीय व्यक्ती कुणी आहे का या 100 लोकांमध्ये? तर आहे, मुकेश अंबानी आहे. मुकेश अंबानी किती नंबरला आहे? तर 12व्या नंबरवर आहे. मुकेश अंबानींची संपत्ती किती आहे? तर $100 बिलियन जवळपास मुकेश अंबानींची संपत्ती आहे आणि ते या यादीमध्ये 12व्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतात. पहिल्या स्थानावर कोण आहे? तर एलॉन मस्क आहे. त्यानंतर मुकेश अंबानी जे आहे ते आपल्याला 12व्या क्रमांकावर बघायला मिळतात. दुसऱ्या स्थानावर जर बघितलं तर जेन्सन हुआंग हे आहे, जे एनव्हिडिया नावाचे ग्राफिक्स कार्ड बनवणारी एक कंपनी आहे. ज्यांना कोणाला गेमिंगची आवड असेल त्यांना माहित असेल. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं सत्य नडेला मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहे. तर हे तिघ व्यक्ती जे आहे तर ते मोस्ट पॉवरफुल बिझनेसमॅनच्या कॅटेगरीमध्ये येतात. त्यामध्ये मुकेश अंबानी जे आहे ते 12व्या क्रमांकावर आलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर 10वा क्वेश्चन. नोव्हेंबर 2024 मध्ये दुबई नॉलेज पार्क येथे सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या पहिल्या परदेशी कॅम्पसचं उद्घाटन कुणी केलं? तर बघा, दुबई नॉलेज पार्क म्हणून दुबईमध्ये काय करण्यात आलेलं आहे तर एक जागा डेव्हलप करण्यात आलेली आहे, जिथे जगातील वेगवेगळे कॉलेज काय करतात तर आपल्या शाखा ज्या आहेत ते ओपन करतात. मग आपलं जे काही सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी जे आहे तर तिथं पहिलं कॅम्पस जे आहे ते तिथं ओपन केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन डॉक्टर एस जयशंकर यांनी अलीकडे केलं आहे. यानंतर पुढे जाऊया. राष्ट्रीय पत्रकार दिन 2024 कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय पत्रकार दिवस जो आहे तो 16 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट केला जातो. कधीपासून केला जातो? तर 1966 पासून केला जातो. लोकशाही समाजात स्वतंत्र आणि जबाबदार प्रेसचं महत्व ओळखण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. आता मला तुम्ही तुमचं वैयक्तिक मत सांगा. ठीक आहे, येस ऑर नो मध्ये सांगितलं तरी चालेल की आज पत्रकार त्यांची भूमिका निभावत आहे का? ठीक आहे, तर आपण पत्रकार दिवस बघत आहोत. तर पत्रकार त्यांची भूमिका पार पाडत आहेत का? आणि जर पार पाडत आहे तर त्यांचं प्रमाण किती आहे? जे प्रॉपर काम करताय त्यांचं प्रमाण किती आहे? इथं फक्त तुमचं पर्सनल वैयक्तिक मत मला द्या. कमेंट बॉक्समध्ये भांडण नकोय. ठीक आहे. त्यानंतर चेंजिंग नेचर ऑफ प्रेस हे या वर्षीची थीम होती, चेंजिंग नेचर ऑफ प्रेस. यानंतर पुढे जाऊया 12वा क्वेश्चन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये बिहार मधील कोणत्या शहरामध्ये एम्सची पायाभरणी केली? एम्स नावाचं हॉस्पिटल आहे आणि ते बिहारमध्ये दरभंगा या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर दरभंगा या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे एम्स जे आहे तर त्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि आता ते तिथं बनलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर या हॉस्पिटल सोबतच 12,100 कोटी रुपयाचे जे प्रकल्प आहे नरेंद्र मोदी यांनी त्या दरभंगा इथून घोषणा केली आहे की देशभरामध्ये जवळपास अजून 12,000 कोटी रुपयांचे प्रोजेक्ट जे आहेत तर ते डिक्लेअर करण्यात आलेले आहे. आता 2 टेस्ट क्वेश्चन आहे. नालसाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आणि कोच ऑफ द इयर म्हणून जो पुरस्कार आहे तो कोणाला मिळाला? तर त्यांची नावं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचं मत जे मी तुम्हाला विचारलेलं आहे ते मला नक्की कळवायला विसरू नका. त्याचबरोबर आपली यशवंत बॅच आहे. जर आता तयारी करत असाल आणि असं वाटत असेल की परीक्षेची 1 महिना अगोदर 2 महिने अगोदर तयारी करू तर मग खूप लेट होऊन जातं. हीच योग्य वेळ आहे तुमच्या तयारीसाठी. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपल्याकडे टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे, याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. मला माहिती आहे की तुम्ही खूप सारे काय केलेलं आहे, खूप दिवसापासून वाट बघत आहात, खूप सारे क्लासेस तुम्ही जॉईन केला असेल, इकडे हे तिकडे ते. त्यामुळे आम्ही टेस्ट सिरीजची फी इतकी कमी ठेवलेली आहे. कंबाईनची टेस्ट सिरीजची फी 349 रुपये आणि राज्यसेवेची 249 रुपये ठेवलेली आहे. बघा मित्रांनो, याचे पहिले पेपर कशी क्वालिटी यासाठी मोफत दिलेले आहे, प्लस एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे जे यूट्यूबवर अवेलेबल आहे, ते तुम्हाला बघायला मिळेल. पहिले टेस्टचं एक्सप्लेनेशन यूट्यूबवर असेल, नंतरचं ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर आपली विजयश्री नावाची राज्यसेवेची बॅच आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपल्याकडं फाउंडेशन बॅच सुद्धा आहे. त्याचबरोबर BMC साठी बॅच आहे. त्यानंतर सरळ सेवासाठी बॅच आहे, नोट्स आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर बघायला मिळतील. टेलिग्राम चॅनलवर या लेक्चरची PDF आणि इंस्टाच्या पेजवर अभ्यास विषयक रील्स तुम्हाला
बघायला मिळतील. तर थांबूया मित्रांनो आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद. ठीक आहे, ओके.